दे का ताई? होय 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 ठेव 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 हे बस बस चल आराम. केलं हळूहळू. असं गंध लावून घेतलास तू हां हे सगळं मला हे पूजा वगैरे नाही जमत. अरे मी आहे ना, मी बसलो ना इथे, मी सांगणार सगळं काय करायचं ते. बरं का केदार, हा अक्षय तृतीयेचा मुहूर्त हा सगळ्या मुहूर्तांमध्ये शुभ मानला जातो. अक्षय अक्षय म्हणजे काय, कधीही न संपणार. हां, त्यामुळे आजच्या दिवशी जे काही काम करतो ना आपण त्याचं खूप खूप अमाप असं फळ मिळतं. त्यामुळे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो हा अक्षय तृतीयेचा मुहूर्त. या दिवशी सोनं नाणं घेतात, नवीन नवीन व्यवसाय सुरू केले जातात, त्यामुळे त्यातनं आपली फक्त भरभराटच होते. ते पूजेचं सांगा ना. एक काम कर, हे घे, हे तांदूळ घे. नाही द्या सगळ्यांना द्या प्रसाद. ईशा, निशी, प्रसाद गेला या ग. दे प्रसाद. झाली पूजा? हो. चला, मोठ्या मुलाने त्याचं कर्तव्य पार पाडलं, आता मोठ्या सुनेने तिचं कर्तव्य पार पाडायला हवं. म्हणजे अहो असं काय करता, केदारला त्याचा मान मिळाला ना, मग आता तारिणीला तिचा मान मिळायला हवा. मम्मा, आता झाली आहे ना पूजा, अजून कोणता मान द्यायचा राहिला हिला? थांब ग, मी आज एक निर्णय घेतलाय. केदार, तारिणी, कौशिकी आणि हे जे काही निर्णय घेतील ना तो मान्य करायचं ठरवलेलं आहे. तुम्हाला कुणाला पूजेला बसवायचं आहे, कुणाला मान द्यायचा आहे, कुणाला काय देऊन टाकायचं तर द्या, माझं काही म्हणणं नाही. मम्मा काय बोलताय? काकू अगं काय झालंय तुला, काय बोलतेस तू? अगं बरोबर बोलतेय, नाहीतर मग आपण बोललो की वाईट होतो ना. तुम्हाला तारिणी आणि केदारला मान द्यायचा ना, द्या, खुशाल द्या, माझी काहीही हरकत नाही. नाही पद्मिनी काकू, असं काही नाही आहो. अहो मानाचं काय घेऊन बसला, आपल्या घरातल्या मोठ्या माणसांचे आशीर्वाद जास्त महत्वाचे आहेत आमच्यासाठी. अगं ते आहेतच ग, पण तुझ्या घरची मोठी सून आहेस ना, मग तो मान देखील तुला मिळालाच हवा. अगदी बरोबर. मी पण या घरची सून आहे. अगं पण तारिणीला मोठी सून म्हणून मिरवायची हौस आहे ना. नाही असं काही नाहीये. अगं नाही म्हणू नकोस. एरवी तुझा अपमान करणारे तुला मान देत आहेत तर तो घे. बस तारिणी, तुझा नवरा सुद्धा बोलतोय, आता हा मान तुला घ्यावाच लागेल आणि त्याच्या बरोबरीने येणारी कर्तव्य सुद्धा पार पाडावी लागतील. हो अगं ती करतेच आहे ग, आणि तारिणी तिची कर्तव्य पार पडण्यात कुठे कमी पडेल असं मला तरी वाटत नाही. हो ना, मग तारिणीच या घराण्याची परंपरा पुढे चालवेल. कसली परंपरा? अगं खांडेकरांची पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नदान करतात मोठ्या सुनेच्या हातून, आणि या वर्षी हे अन्नदान आता तुझ्या हातून होणार. अरे वा पद्मिनी, तुझ्यातला बदल बघून खूप छान वाटलं मला. काय तारिणी, करशील ना बाळा दान? हो करेल ना. हो हो, पुढे ऐकून तर घ्या. खांडेकर कुटुंबाच्या मोठ्या सुनेने अन्नदान करायला जाताना अनवाणी जायचं असतं. पूर्वी कौशिकीची आई जायची,
काय कौशिकी, आठवतंय ना? मी धाकटी सून होते ना, त्यामुळे माझ्या वाट्याला कधीच हे काही आलं नाही. हा, पण आता ह्या पिढीला त्यांची मोठी सून मिळाली आहे. त्यामुळे तारिणी, आता ही परंपरा तुलाच पुढे चालू ठेवावी लागणार आहे. अहो पण ते सोपं नाहीये काकू. तारिणीसाठी सगळंच शक्य आहे. नाही, तारिणी कशी तिची कर्तव्य पार पाडत असते, तसं मी माझं कर्तव्य पार पाडते. नाही म्हणजे पुढच्या पिढीला आपल्या परंपरा काय आहेत हे समजायला हवं ना, तेच सांगतेय फक्त. अहो पण ते करणं सोपं नाहीये पद्मिनी काकू. तेव्हाचा काळ वेगळा होता, आत्ताचा काळ वेगळा आहे. आत्ताचे दिवस काय आहेत? अहो एवढं ऊन आहे, डांबरी रस्त्यावरनं 2 मिनिटं चालणं सुद्धा शक्य नाही. आणि अन्वाणी ती देवळापर्यंत कशी जाणार आहे? हो ना, कठीण वाटतंय ना. मोठ्या सुनेच्या मानाबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या पार पाडता येणार नाही असं वाटतंय ना. वाटलंच होतं मला. तुम्हालाच हौस होती ना हिला मान द्यायची. नाही, खांडेकरांची मोठी सून होणं आणि मिरवणं सोपं आहे, पण त्याच्या बरोबरीने येणाऱ्या जबाबदाऱ्या ही रस्त्यावरची मुलगी पार पाडू शकेल असं वाटतंय तुम्हाला? काय ग तारिणी, हार मानलीस? पिटली हौस तुझी? या कौशिकीने ना काहीही न बघता कुठेतरी सोयरीक जुळवली. या दोघींमध्ये खांडेकरांची सून होण्याची कुवत आहे की नाही हे बघितलंच नाही. मला वाटलंच होतं तारिणी, तुला नाहीच जमणार. सांगून टाक, मला जबाबदारी घेणं जमणार नाही. सांग सांग. मी या सगळ्यासाठी तयार आहे. तारिणी, हे सगळं करायची काहीच गरज नाहीये तुला. खांडेकरांची परंपरा असेल तर ती पूर्ण करायला हवी ना कौशिकीताई. अगं पण बाहेर किती ऊन आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, सोपं नाहीये ते. हट्ट करू नकोस प्लीज. मान म्हणून नाही, खांडेकरांची परंपरा आहे ना म्हणून मी हे सगळं करते. आणि या सगळ्यांनी जर आपल्याला देवाचे आशीर्वाद मिळणार असतील तर काय हरकत आहे. मी हे कर्तव्य करायला पूर्णपणे तयार आहे. पण पुढे ऐक ना, अगं त्या बरोबरीने हे अन्नदान करताना तुला निर्जळी उपवास करायचा आहे. सकाळपासून काही खाल्लं वगैरे नाही ना. आणि अन्नदान करून देवाचा आशीर्वाद घेऊन परत येईपर्यंत पाण्याचा एक घोट सुद्धा घेतलेला चालणार नाही. अजूनही तयार आहेस हे कर्तव्य पार पाडायला? मी हे कर्तव्य करायला तयार आहे.